नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ अदा करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहाय्यक अनुदान 2215 ए 052 31 सहाय्यक अनुदान वेतनतर महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सन 26-27 या आर्थिक वर्षातील निवृत्त वेतनाचे लाभ अदा करण्यासाठी मागणी क्रमांक वाय 2/2215 पाणी पुरवठा व स्वच्छता 199 इतर अशासकीय संस्थांना सहाय्यक 01 इतर अशासकीय संस्थांना सहाय्यक 011 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी सहाय्यक अनुदान अनिवार्य 2215 ए 052 31 सहाय्यक अनुदान वेतनतर या लेखा शीर्षकाखाली 100,75,00,000 फक्त एवढे अनुदान प्राधिकरणाकडे पुढील अटीच्या अधीन राहून मुक्त करण्यात येत आहे. सदर अनुदान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सन 26-27 मधील निवृत्त वेतनाच्या लाभासाठी मंजूर असल्याने या अनुदानामधील रकमेचा खर्च त्यास कामासाठी होईल याची दक्षता सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी घ्यावी. पूर्वीच्या थकीत सेवानिवृत्त वेतन लाभासाठी या निधीचा वापर करू नये. शासनाद्वारे देण्यात येणारी निवृत्त वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECSद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत निवृत्त वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये. प्रस्तुत प्रकरणी होणारा खर्च मागणी क्रमांक वाय 2/2215 पाणी पुरवठा व स्वच्छता 199 इतर अशासकीय संस्थांना सहाय्यक 1 इतर अशासकीय संस्थांना सहाय्यक 1 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या अशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी सहाय्यक अनुदान अनिवार्य 2215 ए 022231 सहाय्यक अनुदाने वेतनतर या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून सन 26-27 मधील वित्तीय लेख्यात समाविष्ट करावा. धन्यवाद.